आपलं जे नवीन घर आहे ना त्याच्या मागची बाजू आणि म्हटलं ही भाजी ना आपण साफ करून घेऊया केळफुलाची. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. पाऊस बघा सुरू झाला. पावसाने एकदम काळोख केलेला आहे. आता जोरदार कोसळणार आहे. छान पाऊस पडतोय आमच्याकडे. 2 दिवस झाले येऊन जाऊन आहे, पण छान पडतोय आणि भरपूर पडतोय. काय कधी कोणाला ती मी हे सांगा होती फुलं. हां तेच. चला आज थोडंसं निवांत आमच्या तिघांचं नाही 5 जणांचं भाग्याशिरू पण आहेत ना, आराम करतोय रिलॅक्समध्ये. म्हणजे बाहेरची काही जास्तची कामं काही करायची नाहीत. जे काय आहे ते फक्त घरातलं थोडंसं जरा आराम करणार आहोत. आणि मग 1-2 दिवस आराम केल्यानंतर मग पुन्हा जोशमध्ये कामाला घेण्यास सुरुवात. सध्या आरामाची खूप गरज आहे आम्हा सगळ्यांना. कुणाच्या येते आहेत आपल्या नवीन घरामध्ये. काय चाललं आहे? जरा केर कचरा काढतात वाटतं नवीन घरामध्ये. पाऊस आला जोरात. बघा आवाज बघा पावसाचा. आला हा बघा आला पाऊस. हां नाही आता ते वाळू टाकलंय ना आपण, ही खडी टाकलंय ना त्याच्यामुळे आता ते घाण उडणार नाही. माती सगळी उडायची इथे ना, आता नाही उडणार बघा खडी टाकले म्हणून. आता पूर्ण ही लादी खराब व्हायची. छान पाऊस पडतोय. आभाळ असे भरून आलेत. असं वाटलेलं किती जोरात पडतोय आणि किती नाही. ही आपल्या घराची मागची बाजू आहे. आपलं जे नवीन घर आहे ना त्याच्या मागची बाजू. आणि ही आपली आंब्याची झाडं बघा आता केवढी मोठी झालीत ती. त्याला मग खत पाणी वगैरे करायचं आहे. आता अजून वेळ आहे, एक 8-15 दिवस जातील अजून. आपलं शेवगा कटिंग करायचं आहे ना, शेवग्याचं झाड. ते बघा आपलं शेवग्याचं झाड ते पण कटिंग करायचं आहे. हळूहळू सगळं करायचं. केवढं मोठं झालं ना. शेवगा कापायचा आहे तो. नाही 2 जण करतात बघ ना कसे. फक्त मी त्या घरामध्ये गेली होती, तिकडनं मी आता आली ना, तर त्यांना असं वाटतं की मी कुठे लांब गेलेली. काय त्यांचं असं हे झालं होतं. एक तर असं हे करून दाखवतो बारका. चिखलामध्ये बघा कसं लोळून आलाय तो. बसा खाली गपचूप. बघा कसा व्यायाम करतोय. काय तुझं काय? बघा याचे लाड बघा.
हां हां लाडात आले शेरू आमचं. बस 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 हा बस हा बस. कुठे नाही गेलेली मी, कुठे नाही गेली. लाडोबा 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 दबत जा दबत जा दबत जा. तर नाव करायची नाव करायची शेपटी बघा कशी हलते ती. कोण आहे तो? शेरू आहे. पाऊस थांबला बघा आणि ऊन पण आलं. आता वाघ्या शेरू वेटिंगला आहेत. त्यांना खाऊ हवं आहे खायला, पण त्यांना आता खाऊ नाही द्यायचं आहे. त्यांना द्यायचं आहे औषध. जंताचं औषध त्यांचं आणलेलं आहे काल. किती हैराण केलं ना त्यांनी खाऊसाठी शेरूनी. बसा खाली, बाबा आणतोय. कोणाला जेव्हा गेले तर आणायला. आता औषध त्यांना द्यायचं आहे, पण जरा ट्रिक करून चिकनचं पीस असतं ना त्यामध्ये मिक्स करून देणार. वाघ्या आपला खात नाही हो, त्याच्यामुळे जरा गडबड होते. मग त्याचा आतमध्ये ना रेडी करून आणतायत. दो असे वेटिंगला त्यांना म्हणजे माहिती पडलं त्यांना की आपल्याला खाऊ मिळणार आहे. काय व वाघ्या, ए वाघुल्या कसा धावला बघितला ते बघा. काढला खाल्लान शेरून खाल्लान. हे वाघाचं टेन्शन आहे. बाऊलमध्ये द्यायला पाहिजे होतं. काढलान ना बघा. शेरूची गेली पोटात. वाज घेतोय आधी. हे असं असतं वाघ्याचं बघा. शेरू थांब बाबू. खा बेटा, खाऊ आहे खा. आता परत मिक्स करून द्यायला लागेल. वाघ्या आपल्या औषध खायला लई चोर आहे. त्याला औषधं नको खायला, फक्त चिकन हवं. चिकन. ए बोक्या, हड्डी बघ कसं खाते. तेव्हा त्यांना आता जेवणच दिलं. जेवणामध्ये मिक्स करून दिली आता अर्धी गोळी राहिलेली ती. हां, वाघ्या आपला नाटकं करतो खायला. बघ कसं हे करून निवडून खातोय बघ. वाज घेतोय हा, वाज घेतोय. जाम हुशार. गेली वाघ्याच्या गेली. या अशा युक्त्या लढवायला लागतात. गोड पण घरात काय नाही ना, गोडमध्ये टाकून दिलं असं. हां, तडतड ना. एक पाणी बघा तापलं. आता दुसरं पाणी आपलं तापतंय. कुणालचे बाबा चाललेत आंघोळीला. आता माझं पाणी तापेपर्यंत म्हटलं ही भाजी ना आपण साफ करून घेऊया केळफुलाची. त्या दिवशी बघा काढला ना, म्हणजे काढून 2-3 दिवस झाले, अजून काय चांगलं आहे. हे बघा खराब नाही होत ते. काढून जर ठेवलं ना राहतं ते पटकन. रातकिडे कुठून आले आता. जे आपलं केळफुल आहे ना खूप छान आहे चवीला, म्हणजे कडू नाही आहे ते. साफ करून ठेवते आता. त्यातला जो सफेद हे ना ते काढायचा. जवळ कर जरा. सगळ्याला माहीत असेल, पण चुकून कोणाला माहीत नसेल तर तुम्हाला माहिती पडेल ना, त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवते पटकन. केलं हे काय काय नाही निघून पडेल. हे बघा, ह्यातला हा सफेद असतो ना काढायचा. आणि हा बघा, हा दांडा आहे पिवळ्यासारखा असतो जाडसर टोकदार, हा काढायचा. हे कडू असतं. भाजी छान लागते ही, पण साफ करायला की नाही थोडासा वेळ लागतो. त्याच्यामुळे केळफुलाची भाजी असते ना ती वेळ काढून करायची निवांतपणे. आणि साफ करून झाल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायची, नाही तर काळी पडते लगेच ती भाजी. त्याच्यामुळे पाणी तापेपर्यंत माझं हे काम होईल. तर केळफुलाची भाजी करायचं म्हणजे खूप सवडीने करावं लागतं. म्हणजे एक दिवस आधी साफ करून ठेवली ना ही भाजी,
की पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायची असते. पण मी माहिती काय करते, आयत्या वेळेस जरी कधी म्हणजे करायची झाली ना तर अशी उकडून घेते भाजी. एक 5 मिनटं उकडून घ्यायची स्लो गॅसवरती आणि गरम पाण्यात मी अशीच ठेवते. त्याच्यावरती की नाही राप असते आणि ते राप असतं ना ते जाणं गरजेचं असतं, त्याच्यामुळे असं करावं लागतं. तर इथे एकीकडे मी भाजी उकडत ठेवली आणि त्याच्यानंतर मग बरीचशी किचनची कामं आहेत ना जेवणाची ती करून घेतली. अगोदर म्हटलं सगळं जेवण करून घेऊया सगळं, म्हणजे टोमॅटोचं सार करायचं होतं, भाकऱ्या करून घेतल्या मी आणि एक 2-4 चपात्या केल्या कुणालसाठी. कुणालला भाकरी आवडत नाही ना त्याच्यामुळे एक 2-3च केल्या होत्या. त्याच्यानंतर बाकीची सगळी तयारी करून ठेवली भाजीची. हा सुका जवळा टाकून मी आज केळीफुलाची भाजी करणार होती आणि नेहमी कडधान्य असं घालून म्हटलं नको, आज म्हटलं नॉनव्हेजमध्ये बनवूया, छान लागते भाजी ही. तर पटकन तुमच्याशी पण शेअर करते. तर कढईमध्ये बघा तेल घातलेलं आहे आणि मी ते तेल आहे ना थोडंसं जास्त घातलं ह्या भाजीमध्ये. एक मिरची, कढीपत्ता, भरपूर असा कांदा घातला आहे, चांगलं असं परतून घेतलं. त्याच्यानंतर आलं लसूण ह्याची पेस्ट घातलेली आहे, तो पण चांगलं असं परतून घेतलं. टोमॅटो घातला, त्याच्यानंतर सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला, थोडीशी हळद घातलेली आहे आणि चांगलं असं मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवून छान अशी ग्रेव्ही होईपर्यंत, म्हणजे कांदा टोमॅटोची ग्रेव्ही होईपर्यंत जरा शिजत ठेवायची. त्यात मी 2-3 आमसुलं म्हणजेच कोकम पण घातलेले आहेत, कारण ही भाजी मी आज नॉनव्हेजमध्ये करणार होती ना त्याच्यासाठी. तर ही ग्रेव्ही तयार होईपर्यंत उकडलेली जी भाजी आहे ना केळीफुलाची ती मी अशी चुरायला सुरुवात केली. म्हणजे आतमध्ये जो राप असतो ना तो निघणं गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे मग हाताने चुरून चुरून सगळा राप मी काढून टाकला आणि मग एक साईडला करून ठेवली. त्याच्यानंतर भिजत घातलेला जो सुका जवळा आहे ना तो पण मी चांगला म्हणजे साफ करून घेतला होता अगोदरच आणि एक 10 मिनटं भिजत ठेवला. तर तो पण सगळा व्यवस्थित सगळा धुवून वगैरे घेतला 2 ते 3 वेळा आणि ते पण साईडला करून ठेवलं. तोपर्यंत आपली ही जी ग्रेव्ही आहे ना तयार झाली होती. त्याच्यानंतर त्यात चुरलेली जी केळफुलाची भाजी आहे ना ती घातली, सुका जवळा घातला, कोथिंबीर घातली, मिक्स करून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं, थोडंसं हलकंसं त्यात मी पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून ही भाजी की नाही मी एक 5 ते 7 मिनटं स्लो गॅसवरती शिजत ठेवली. म्हणजे नेहमी एकच पद्धतीची भाजी नको, त्याच्यामुळे म्हटलं असं थोडंसं जरा वेगळं करून बघूया, म्हणजे घरामध्ये आवडेल सगळ्यांना. नॉनव्हेजमध्ये कशी छानच होते कोणती पण भाजी. तर इथे बघा भाजी आता आपली शिजत ठेवली होती, तोपर्यंत बाकीची जी घराची किचनची कामं आहे ना ती पण मी करून घेतली होती. आज भरपूर असा मी आराम केलेला आहे. म्हणजे मागे तुम्हाला मी सांगितलं होतं की मी खूप थकले म्हणून काम करून. मी तसं नाही, घरात सगळीच जणं गेले 4 महिने झाले अजिबात आराम नव्हता. त्याच्यामुळे आज म्हणजे असा विचार केला होता आम्ही की 2 दिवस छान असा आराम करायचा आणि त्याच्यानंतर 2 दिवसानंतर मग पुन्हा मग बागेतली जी कामं आहेत, आपलं घरातलं पण काय काय आहे ना ते सगळं की नाही पुन्हा रुटीन आपलं सुरूच होईल. पण 2 दिवस सध्या आमचा आराम चाललेला आहे. हा चांगली झाली म्हणजे हां, चला तुम्हाला मी जेवण दाखवते. आधी वाढते जेवण. तर हे टोमॅटोचं सार केलं आहे माझ्या आवडीचं, वाढून घेते. आणि ही बघा ही आपली भाजी, त्यासोबत भाकरी आणि थोडंसं सलाड, टोमॅटोचं सार आणि भात. आवडली भाजी केळफुलाची खरोखर. कुणाला आमचा अजून आला नाही हो, तो येईल तर थोड्या वेळाने, त्याला अजून वेळ आहे. चला जेवून घेऊया. कुणाल जेव्हा बिझी आहेत टी व्ही बघण्यामध्ये आणि जेवणामध्ये, थोडंसं वेगळं. आज खूप दिवसांनी टी व्ही लावून बसलोय ना, नाही तर कामामध्येच बिझी होतो आपण. ते काय 2 कान दिसत आहेत ना. शेरवा ये बेटा. गाडी गेली एक तर लगेच धावत गेला त्या गाडीच्या मागे शेरू आपला. कान बघा कसे उभे सशासारखे, तो बघा. ये रे, चला खाऊया. ये ए बबड्या, पाऊस आलाय लवकर. परत ती गाडी आल्या, ती बघ, ती बघा, ती गाडीने चुकून कोणातरी आलेली आहे, तो बघा धावला. शेरवा, ती काही लोक आहेत ना त्यांना असं वाटतं की हा रस्ता आहे तरळ्यामध्ये जायचा, त्याच्यामुळे बऱ्याचशा गाड्या ना आता आमच्याकडे येतात. म्हणजे हा रोड चालू झाल्यापासून, म्हणजे नवीन बांधकाम झाल्यापासून ना भरपूर गाड्या अशा चुकून येतात आणि मग आल्या की पुन्हा रिटर्न जातात. मग ॲड्रेस विचारतात नाही तर ये गेली गाडी, ये घरात ये, चाल कोण नाही.
आणि गाडी आली का हे दोघं जण त्यांच्या मागं मागं वाघ्याला बांधून ठेवलं आहे म्हणून ठीक आहे. हा झोपेतनं उठून आलाय तो बघा. चल ये. तर चेहरा बघा, भरपूर झोप काढलेली आहे, भरपूर आज आराम केला आहे. झोपा काढून आता उठलो आहे. आता मी चालले गाडीमध्ये. माझं ना थोडंसं एडिटिंग बाकी आहे आणि मग एडिटिंग करायचं आणि त्याच्यानंतर बागेमध्ये थोडंसं संध्याकाळी काम करायचं आहे. विचार केला आहे, काही ठरवलं नाही अजून काय करायचं आहे, पण थोडंसं करायचं आहे. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.